आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। विधानसभा निवडणूक निकालानंतर आता राज्यात सरकार स्थापन झालंय। पहिल्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। विरोधकांनी ईव्हीएम विरोधामध्ये आवाज उठवत सभात्याग केला। दरम्यान महाविकास आघाडीला आमदारांच्या शपथविधी आधी मोठा धक्का बसला आहे। मवियाच्या मित्रपक्षाने वेगळी वाट धरली असून शिवसेनेचं धर्मांध राजकारण आम्हाला पटत नसल्याचं म्हटलंय। मवियाचा मित्रपक्ष समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मी मविया सोबतच राहणार नाही असं स्पष्ट केलं। धर्मासंदर्भात विशिष्ट समाजाबद्दल बोलेल अशा लोकांसोबत आम्ही राहू शकत नाही। आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही। आम्ही एकटेच राहू अशी स्पष्ट भूमिका समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी सांगितलं। मवियाने आज आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला असला तरी अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली। आपण मवियात राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यास सांगितलं जात आहे। तसंच बाबरी मशीद पाडणाऱ्यांचं अभिनंदन करणाऱ्यांसोबत समाजवादी पार्टी कधीच राहू शकत नाही। आमदारांची शपथ घेणार नाही अशी मवियाची भूमिका आहे। त्यांची मागणी ईव्हीएम हटवण्याची आहे। पंतप्रधान निवडणूक आयोगाला विनंती आहे की शंका दूर करण्यासाठी त्यांनी ईव्हीएम संदर्भात चौकशी करायला हवी आणि ईव्हीएम हटवायला हवं असंही अबू आझमी म्हणाले। शिवसेना हा धार्मिक राजकारण करणारा पक्ष आहे। आम्ही धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतो आणि ते जर धार्मिक मुद्दे रेटत असतील तर चर्चा कशी होईल। आता काँग्रेस आणि शरद पवारांनी विचार करावा की त्यांनी मवियात राहायचं की नाही असं अबू आझमी म्हणाले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।